एकच फाईट, वातावरण टाईट आणि नाद करते की आपल्या मैदानावर यावंच लागतंय. येळकोट येळकोट हर हर महादेव. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाझरे कडेपठार या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 15 मे रोजी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होते. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं, हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे, या मैदानाची रचना कशी असणार आहे, फाट्या कशा पद्धतीने करण्यात आल्या आहेत, मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे, त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर दादा नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझे नाव डॉक्टर विकास गाडवे, नाझरे कप्पाचा रहिवासी आहे. बरं दादा, काय सांगताल, हे मैदान कशानिमित्त आयोजित केलं जातं आहे आणि कुठं संपन्न होणार आहे? हे मैदान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त साजरं होत आहे. बरं, आणि कुठं संपन्न होणार आहे हे मैदान? हे मैदान नाझरे कप्पामध्ये मधल्या मळ्यामध्ये होणार आहे. बरं, आणि किती तारखेला संपन्न होतं आहे? 15 तारखेला होते. बरं, मैदानाचं हे कितवं पर्व आहे? दुसरं पर्व आहे. बरं, मागच्या वर्षीचे जे मैदान संपन्न झालं ते इथंच संपन्न झालं होतं का? हो, इथंच झालं होतं. बरं, त्याचबरोबर दादा, आता या मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे का दुसरा आहे? ओपन आहे. बरं दादा, मागच्या वर्षीचा अनुभव काय सांगाल, कशा पद्धतीनं मागच्या वर्षी आपल्याला प्रतिसाद देण्यात आला होता, किती गाड्यांची नोंद झाली होती? मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला होता. बरं, आणि किती गाड्यांची नोंद झाली होती? 300 सव्वा 300 गाड्यांची नोंद झाली होती मागच्या. बरं, या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस पूर्ण झालेली आहे. बरं, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, आलेली आहे. बरं, हे मैदान तुम्ही ओपनचं घेताय, त्यामुळे ओपनच्या मैदानाची बक्षीस रचना प्रथम ते शेवटपर्यंतची सांगा. ओपनचा बक्षीस रचना अशी आहे. पहिलं बक्षीस 1 लाख रुपयाचं आहे, दुसरं बक्षीस 71,000चं आहे, तिसरं 51,000चं आहे, चौथं 41, पाचवं 31, सहावं 21, सातवं 15,000 आणि आठवं 11,000. बरं, आणि ही झाली मेन. प्रत्येकी मानाचे 2 ढाली दिलेले आहेत. बरं, आणि प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 1,000 रुपये. बरं, आणि क्वार्टर फायनलची बक्षीस रचना कशी असणार आहे? क्वार्टर फायनलला प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस आणि 2 मानाच्या ढाली. आणि मेगा फायनलचं बक्षीस कसं मेगा असणार? फायनलला प्रत्येकी 3,000 रुपये बक्षीस आणि 2 मानाच्या ढाली. क्वार्टर फायनलची जी अनुक्रमे बक्षीस रचना आहे ती किती गाड्यांना? 1 ते 8 ना? 1 ते 8 गाड्या. आणि मेगा फायनल 1 ते 8. 1 ते 8. बरं, या मैदानाची लॉट कधी काढली जातील? लॉट 14 तारखेला संध्याकाळी. तर दादा, आता मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तुम्ही बक्षिसाची रचना वाढवलेली आहे, बक्षिसं सुद्धा वाढवलेली आहेत, तर काय सांगाल, ही बक्षिसं कशा निमित्त वाढवण्यात आलेली आहेत? सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून माहिती म्हणजे आली की बाबा बक्षिसाची रक्कम वाढवा, रक्कम बक्षीस जास्त वाढवा. ठेवा. बक्षीस वाढवायला सांगितलं. बरं, त्या दृष्टीने ही बक्षीस वाढवण्यात आलेली वाढवण्यात आहेत. आली. बरं, तर दादा, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो, पूर्ण. बरं, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे? बाबाराजे. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्वांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि चांगला असा प्रतिसाद द्यावा. एवढं चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते, नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. शहाजी नाजीरकर. बरं, शहाजी भाऊ, काय सांगाल, मागच्या वर्षी त्या ठिकाणी मैदान संपन्न झालं होतं, त्याच ठिकाणी हे मैदान संपन्न होतंय का? हो, त्याच ठिकाणी. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? काळवट आहे. बरं, आणि मिक्स माती रान आहे मिक्स का? आहे. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? 9 आहे ते. 9 फाट्या आहेत. फाटीच्या आतातमधलं अंतर किती ठेवण्यात आलं आहे? 15 फूट ठेवले. 15 फूट आहे. बरं, तुम्ही ओपनचं मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती एक्झॅक्ट? पल्ला 800 फूट आहे. बरं, त्याचबरोबर निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 400 फूट आहे. 400 फूट आहे. त्याचबरोबर खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10. बरं, या मैदानामध्ये बैलगाडी मालक ज्यावेळेस सहभागी होणार आहेत त्यावेळेस त्यांना निवारा करण्यासाठी कुठं कुठं जागा करण्यात आली? जागा इकडं उजव्या साईडला आहे. बरं, पूर्वेच्या बाजूला? पूर्वेच्या बाजूला. बरं. आणि पोल्ट्रीच्या शेजारी 4 एकर मोकळं आहे. बरं, म्हणजे निकाल रेषेच्या समोर पलीकडच्या साईडला एका कोपऱ्यात पोल्ट्री, त्याच्या साईड पलीकडच्या बाजूला 4 एकर क्षेत्र आहे. हां. बरं, त्याचबरोबर दादा
ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हा राहणार. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली, हो ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हो आली की. बरं, खाली सुट्टीला पट्टी आहे का? हाय की पट्टी. बरं, त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कालिदास आप्पा घाटे, बरं, त्याचबरोबर मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर, प्रवीण घाटे, बरं, आणि लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्ह. बरं दादा, आता मागच्या वर्षी या ठिकाणी मैदान संपन्न झालं होतं, तर पलीकडच्या पश्चिमेच्या बाजूला ओढा आहे, तर कसं तिथं कशा पद्धतीने नियोजन केलं जाईल? तिथं संपूर्ण ट्रॉली लावणार आहे आम्ही. बरं, पूर्णपणे बॅरिकेड निम्म राहील आणि ट्रॉली निम्म्या राहतील. बरं, संपूर्ण सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली जाईल का? हो 100%. बरं, निकाल रेषे समोर पोल आहे, तिथं कसं काय माती लावण्यात आली का? लावली की. बरं, त्याचबरोबर एका साईडला कोपऱ्यात निकाल रेषे संपल्यानंतर थोडं थांबायची जागा संपल्यानंतर लाईटचा हे डीपी आहे, तिथं कसं काय नियोजन केलं जाईल? तिथं ट्रॉल्या सोडणार आहे 2. बरं, त्याचबरोबर लाईटच्या डीपीच्या पलीकडे गेल्यानंतर एक विहीर आहे आणि त्यानंतर रस्ता आहे आणि त्याच्या पलीकडे एक विहीर आहे, तर तिथं तिथं ट्रॉल्या कसं काय सोडणार. नियोजन केलं जाईल? ट्रॉल्या सोडणार तिथं. बैलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळी योग्य ती काळजी घेतली जाईल का? हो 100%. बैलांना दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, अपघात होणार नाही आणि त्यांना कोणतीही दुखापत होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जातील का? हो 100% केलं. ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील का? हो केले जाते. बरं, त्याचबरोबर आपण पाहतोय की सगळीकडं कडक उन्हाळा पडला आहे, हवामान खात्यानं वळव्याच्या पावसाचा इशारा सुद्धा दिला आहे, त्यामुळं या मैदानाच्या अवकाळी पावसाच्या संदर्भातल्या ज्या अपडेट असतील त्या आपल्यामार्फत योग्य वेळी प्रसिद्ध केल्या जातील का बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ग्रुपमध्ये? केले जाते. ज्या दिवशी मैदान संपन्न आहे म्हणजेच 15 मे रोजी त्या दिवशी या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? बैलगाड्या मालकांच्या हितासाठी केला जाईल. बरं दादा, मागच्या वर्षीचा तुम्हाला आता अनुभव आला आहे बैलगाडी मैदानाचा, त्या वर्षी कशा पद्धतीने सगळ्या उपाययोजना करायचं ठरवले सर? चांगलं मैदान होईल, पारदर्शक होईल, बरं. सगळ्यांनी उपस्थित राहा. त्याचबरोबर आपण बॅनरवरती जी बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती संपूर्ण बक्षिसाची रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हो मिळणार की. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आजपासून मैदानाची नोंद चालू झालेली आहे. 14 तारखेपर्यंत नोंद चालू आहे. 8-9 वाजता लॉट काढली जाते संध्याकाळी. बरं, चालते, धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. जय बाळूमामा, जय अहिल्यादेवी. बरं. माझं नाव चारुदत्त गुलाब नाझीरकर. काय सांगाल, नाझरे कप्प गावामध्ये पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान रंगतंय, कशा पद्धतीनं मैदानाची तयारी करण्यात आली? मैदानाची तयारी अतिशय चांगली करण्यात आली. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तुम्ही तमाम बैलगाडी चालक मालक? जास्तीत जास्त गाड्या इथं आल्या पाहिजे. बरं, 15 मे शुक्रवार या ठिकाणी भव्य दिव्य मैदान होणार आहे. बरं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त हे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे. बरं. तर दादा धन्यवाद. दादा ते नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव तात्या सोनाजीरकर. बरं दादा, काय आव्हान करताल ग्रामस्थ या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? नाझरे कपमधील ग्रामस्थांच्या वतीनं गाडा मालकांना विनंती करतो की इथं जे नाझरे कपमध्ये मधल्या माळा येथे मैदान जे भरणार आहे ते गेल्या वर्षी कसं कोणावर अन्याय झाला नाही किंवा पूर्णरितीने पार पडलं, तसंच यंदाही राजमाता अहिल्यादेवी जयंतीनिमित्ताने हे मैदान भरवलेलं आहे. तरी सर्व गाडा मालक चालक यांनी नोंद करून घ्यावी. आज 11 तारीख 11 ते 14 तारखेपर्यंत सर्वांना विनंती आहे की गाडा मालकांना विनंती आहे जास्तीत जास्त संख्येने नोंद करून घ्यावी. कोणावर अन्याय होणार नाही, सगळ्यांच्या हिताचा न्याय दिला जाईल. धन्यवाद. दादा नमस्ते, तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. माझं नाव सुमित सोळसकर. बरं, आणि गाव कुठलं? सुळशी नायगाव. तुळशी नायगाव. एवढे लांब फेरे टाकायला हवे? हो. बरं, काय सांगाल, आता तुम्ही फेरे टाकले, कशी फाटी केली? फाटी 1 नंबर आहे. बरं, रान बी चढाचं आहे पण चांगलं रान आहे. बरं, आणि थांबाय बिबाय कशी जागा आहे? थांबायला जागा आहे पण बाई डाव्या बाजूला थोडीशी अडचण तेवढीच. बरं, त्यांना सांगितलं का, सूचना केल्या का तुम्ही हो. बैलगाडी मालक? हो. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना तुम्ही? बैलगाडीवाल्यांना एवढंच आव्हान करेल की मैदान 1 नंबर होणार, पारदर्शक होणार आणि जास्तीत जास्त नोंद करून
आयोजकांना सहकार्य करावे. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद. दादा नमस्ते, नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव मोहन गाडवे, नाझरे गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे मी. बर, काय सांगाल आणि तुम्ही, आव्हान काय करताल महाराष्ट्रातील सर्व- तमाम बैलगाडी चालक मालक? सर्व तमाम बैलगाडी मालकांना एकच विनंती करेल की जास्तीत जास्त बैलगाड्या येऊन आमच्या गावाला सहकार्य करावं. कुठल्याही बैलगाडीवर अन्याय होणार नाही याची सर्व आम्ही काळजीपूर्वक काळजी घेऊ. एकदम पारदर्शक, शिस्तबद्ध आणि विना वाद मैदान पाहायला भेटेल का? एकच नंबर बिना वाद. पहिलं जसं मैदान झालं आताही त्याच वर्षी, ह्या वर्षी अगदी कुठंही वाद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद. दादा नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या. महेश नाझरेकर, नाझरेकरचा रहिवासी आहे मी. बरं दादा, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? तमाम बैलगाडी चालकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की लवकरात लवकर नोंद करावी आणि इथं कार्यक्रमाची शोभा वाढवावी. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष, प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा राजे जगताप आहेत. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा, काय सांगाल, पुन्हा एकदा पुरंदर तालुक्यातील नाझरे कप या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान दिनांक 15 मे रोजी संपन्न होत आहे, तर कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी केली? प्रथमतः सर्व कडेपठार ग्रामस्थांचं आभार मानतो की त्यांनी संघटनेला प्राधान्य देऊन, म्हणजे जे संघटनेचे आपण सांगल त्या पद्धतीने त्यांनी मैदान केलं आहे. बाकीच्या ठिकाणी बघा 7 बक्षीस आहेत, त्यांना आपण 8 करायला लावली. 8 बक्षीस आहेत, क्वार्टर फायनल आहे, मेगा फायनल आहे. आणि असं नाही की बाबा क्वार्टर फायनलला पण 2 डाली 5,000 रुपये आहेत, ते 1,000, 1,500 असे रुपये असे देत नाही, ते 5,000 आहेत. लक्षात घ्या, लोकांचं शेवटचं बक्षीस 10,000 असतं. 2 डाली आणि 2 डाली आहेत. मेगा फायनलला पण 3,000 आणि 2 डाली आहेत आणि 8 बक्षीस आहेत. लक्षात घ्या, म्हणजे आपण सर्व गाडा मालकांनी एक विचार करा, जे तुम्ही महिन्यात 10 मैदानं करताय ना, तर शोधून 5च मैदानं करा, पण अशी मैदानं करा की जिथं आपला स्वाभिमान टिकला पाहिजे, म्हणजे बैलगाडा मालकाला किंमत पाहिजे. हे सर्व क्षेत्र बैल मालकाच्या जीवावर चाललंय, हे लक्षात घ्या. तर तुम्ही तुमचा स्वाभिमान गाण ठेवून कुठं असं काही चुकीच्या ठिकाणी जाऊ नका. बरोबर. बाबा, ज्या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत किंवा ज्या काही अडीअडचणी, त्याच्या संदर्भात तुम्ही सूचना केल्या का ग्रामस्थ? हो, सर्व त्यांना सूचना केल्यात आणि त्याची ते अंमलबजावणी पण करणार. कारण इथून मागं पहिलं पर्व पण झालंय, त्यावेळेस त्यांनी अंमलबजावणी सर्व केली होती त्यांनी. त्याचबरोबर आता आपण वळूया या मैदानाच्या नियम अटींकडे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? जे ओपनला नियम अटी घालून दिलेले आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने, त्याच तिथं लागू असतील का? हो, त्याच लागू असतील. या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो पार्ट पुढं असेल तो. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल. अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर त्या गाडीला निकाल भेटेल का? तिला रोख रकमेचं बक्षीस भेटेल का? नाही भेटणार. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? पुढे चाललेली जाईल. त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? संगनमत नाही झालं चिठ्ठी टाकली जाईल. संगनमत करण्यासाठी किती कालावधी दिला जाईल? 5 ते 10 मिनिटं वेळ. बरं. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, तिथे कशा पद्धतीची नियमावली असेल? पट्टीचा नियम असा आहे की बैलाचा पाय जर पुढे आला, सुट्टी मेकरचा बैलाचा, तो हवेत असू कसा असू, ती गाडी बाद दिली जाईल. पट्टीच्या पुढे पायाला की ती गाडी बाद दिली जाईल. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? बैलाचा एक पाय किंवा चाक पलीकडे गेले की गाडी बाद दिली जाईल. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय असा आहे, लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या पलीकडे बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरोबर ना? बरं. त्याचबरोबर सेमीफायनल आणि फायनलला ड्रोन उपयोगात आणला जाईल का? हो, आणला जाईल. आणि ड्रोनचा व्हिडिओ हा कोणता निर्णय देण्यासाठी वापरला जाईल? ड्रोनचा निर्णय फक्त लॉबी टचचा निर्णय घेतल्यासाठी वापरला जाईल. त्याचबरोबर बाबा, डबल बैलाच्या संदर्भामध्ये जर कुणाचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल कुणाला, तर किती कालावधी असेल आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियम असेल? ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिवसभर वेळ असेल त्यांना, पण त्यांनी पुरावा घेऊन येणे की बाबा ह्या गटात पळाला आहे, म्हणजे बस. आणि पुरावा सिद्ध झाला तर ती गाडी बाद केली जाईल ती गाडी. त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? गाडी मालकांना एकच सांगणं आहे, हे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मैदान आहे, पारदर्शकता तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त गाड्यांची नोंद करून नाझरे गावस्थांना सहकार्य करावे. चालतंय, धन्यवाद बाबा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत नाझरे कपचे माजी सरपंच देवाभाऊ नाझीरकर आहेत. देवाभाऊ नमस्ते. काय सांगाल, मागच्या वर्षीनुसारच या वर्षी तयारी करण्यात आली का? नमस्कार. तयारी बहुतेक सगळी झालेली आहे. बरं, काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांनी यावं
आणि आमचं एकही बक्षीस राहिले नाही, जास्तीत जास्त यावी आणि सगळ्या लोकांना सगळं बक्षीस मिळणार आहे, बरं, काय चालेल. अडचण येणार नाही. चालते, धन्यवाद. नमस्ते, नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. महेश नाजीरकर. महेश भाऊ, काय सांगाल? पुन्हा एकदा नाझरे कप गावामध्ये भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान दिनांक 15 मे रोजी संपन्न होते, तर काय आव्हान कराल तुम्ही? आव्हान गाड्या मालकांना एकच आव्हान करतो, रान चांगले आहे पळायला, पल्ला भरपूर आहे, काय अडचण येणार नाही. गेल्या वर्षीपेक्षा यंदा एक बक्षीस जास्त वाढवून दिलेलं आहे आणि गाडी मालकांना एकच विनंती करतो, नोंद भरपूर करून सहकार्य करावं. चालते, धन्यवाद. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही बाईटला होता, ह्या वर्षी सुद्धा आहे, काय कसं काय तयारी केली? तयारी एकदम ओके. ओके, काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना व बैलगाडी शौकीनांना या मैदानात उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी असे आवाहन करेल. चालते, धन्यवाद डॉक्टर साहेब. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव संग्राम नाजीरकर. बरं, काय सांगाल? दिनांक 15 मे रोजी ह्या ठिकाणी ओपनचं मैदान होतं आहे, काय आव्हान करताल तुम्ही? महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना माझी एकच विनंती, जास्तीत जास्त गाड्यांची नोंद करून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी ही विनंती करतो. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. नागेश्वर नाजीरकर. बरं, आव्हान करा बैलगाडी मालकांना. सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थित राहून जास्तीत जास्त शोभा वाढवावी कार्यक्रमाची. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. हां, आबासाहेब शंकर नाजीरकर. मी आपला धंदा करतो, 4 लाखाची बैल घेतल्यात, ट्रॅक्टर घेतलाय, मी आपला व्यवसाय करतो. कशाचा करता? धंदा आपला लोकांचा बांधणी बिंदी करतो. चांगला धंदा जोरात चालू आहे का? हा, अगदी मस्त पैकी, नाद नाही करायचा. मग आता शर्यतीत 15 शर्यत आहे ना, 15 तारखेला आपली काय शर्यत आहे. काय आव्हान करताल? आवाहन करू, चांगलं मैदान भरू, चांगलं आपल्या गाड्या बिड्या पाळत्या सगळं पद्धतशीर करू, टायल्या बिड्या लावू, एक नंबर आपलं करून देऊ. आणि डायलॉग मारा की तुमचा मागच्या वर्षीचा. आणि एकच फाईट, वातावरण ताईट आणि नाद करते का आपल्या मैदानावर यावंच लागतंय.